नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये अशी माहिती जाणून घेणार आहोत की या व्हिडिओमध्ये स्वामी समर्थ प्रगट दिनानिमित्त आपण 3 दिवसाचे तारक मंत्राचे अनुष्ठान कसे करावे, त्याचे नियम, अटी, संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तसेच बघा, आपली जर किंवा तुमची जर कुठली कठीण इच्छा असेल तर ती 100% पूर्ण होईल अशी आपण 3 दिवसाचं अनुष्ठान कसं करायचे, त्याचे नियम, अटी, संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. बघा, आपल्याकडे सर्व काही आहे. घर आहे, बँक बॅलन्स भरपूर आहे, गाडी आहे, सर्व गोष्टी आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. तरी पण आपल्याकडे एक गोष्टीची कमतरता जाणवते, ते म्हणजे मानसिक शांतता. पैसा असूनही एखाद्याला मानसिक शांतता मिळत नाही. पण तो पैसा आपण कष्टाने कमवला असेल तर नक्कीच त्याचा आपल्याला मानसिक समाधान मिळते. आज व्याधी, औषधावर खर्च होत आहे. मनात एक अनामिक भीती आहे. सतत मुलांची चिडचिड, वादविवाद घरात असतातच, किंवा कधी स्वतःचे आजारपण तर घरातील चिंता, यातच आपलं सगळं आयुष्य निघून जात असते. किंवा कधी अकाल मृत्यूची भीती असते. आपण नक्की कुठे चुकतो आणि या चक्रातून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे अतिशय साधी व सोपी प्रभावी सेवा, अशी एक उच्च कोटीची सेवा आहे जी स्वामी समर्थ महाराजांनी आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहे. ती सेवा म्हणजे कोणती, तर तारक मंत्राचं अनुष्ठान. आता कुणी तारक मंत्राचं अनुष्ठान हे 11 दिवस, 1 दिवस, 21 दिवस किंवा 51, 108 दिवसाचं सुद्धा कुणी करत असतं. कुणी 3 महिन्याचं, कुणी 6 महिन्याचं, कुणी 9 महिन्याचं, असं वेगवेगळ्या प्रकारचं अनुष्ठान करत असतात. ज्याच्या त्याच्या समजीनुसार ते हे अनुष्ठान करत असतात. पण मी तुम्हाला 3 दिवसाचं अनुष्ठान सांगणार आहे. ते कसं करायचे आहे, कोणती सेवा आहे, जे तुम्ही त्याचे नियम पाळले नाहीत तर त्या सेवेचं फळ तुम्हाला मिळणार नाही. आणि बघा, तारक म्हणजे काय, तर तारून नेणारा म्हणजे काय, तर आपल्याला तारणारा. तारक मंत्र हा एका अर्थाने आपल्याला संकटातून वाचवणारा मंत्र आहे असे म्हटले जाते. मनातील सर्व चिंता, वेदना दूर होतात. आपल्या जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी, आनंद येतो. तारक मंत्राच्या सामर्थ्याचा अनुभव अनेक लोकांनी, अनेक स्वामी समर्थ भक्तांनी घेतला आहे. आणि शेकडो स्वामी समर्थ भक्त, शेकडो म्हणता येणार नाही, लाखो स्वामी समर्थ भक्त हे तारक मंत्राचे आणखीही त्याचा फायदा घेत आहेत. बघा, आणि त्याचा चमत्कारसुद्धा ते अनुभवत आहेत. आपल्या आयुष्यात ज्या काही वाईट गोष्टी आहेत त्यापासून सुटका होण्यासाठी, अनेक व्याधीपासून सुटका मिळवण्यासाठी आपण जर रोज न चुकता तारक मंत्राचं जर अनुष्ठान केलं तर आपल्या जीवनातील अनेक ज्या वाईट गोष्टी आहेत त्या निघून जातील. आपल्या सर्व व्याधीतून मुक्तता मिळेल. या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता येईल. बघा, हा स्वामींचा तारक मंत्र खरंच अतिशय प्रभावी आहे. आपल्या अनेक शारीरिक, मानसिक ज्या काही समस्या असतात, ज्या काही आपली कठीणातील कठीण समस्या आहे ती ह्या तारक मंत्राच्या अनुष्ठानाने संपत असते, किंवा त्याला थोड्याफार प्रमाणात हे कमी होत असते. पूर्ण संपेल असं नाही, पण काहीतरी आपल्याला त्यातून थोडा तरी रिलॅक्स भेटेल, किंवा त्यातले थोडं तरी दुःख, वेदना कमी होतील. किंवा कुणाचं 100% जर तुम्ही रोज नियम वगैरे पाळून जर केलं स्वामी समर्थाचं अनुष्ठान तारक मंत्राचं, तर नक्कीच तुम्हाला 100% त्याचं फळसुद्धा नक्कीच मिळेल. बघा, मग आता हे अनुष्ठान कसं करायचं, तर बघा, आपण उठल्यानंतर देवाजवळ बसायचं, लगेच तारक मंत्र सुरू करायचं का, नाही. मी आधी सांगितलं की तुम्ही तारक मंत्राचं अनुष्ठान करत आहे आणि अनुष्ठान करणं हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. मग तुम्ही अनुष्ठान कसं करायचं, तर बघा, 3 दिवसाचं तारक मंत्राचं अनुष्ठान करण्यासाठी तुम्हाला रोज अगदी ठराविक संख्येने, म्हणजे तुम्ही 11 वेळेस, 21 वेळेस, 51 वेळेस, 108 वेळेस तुमच्याकडून जसं शक्य असेल तसं तुम्ही तारक मंत्र म्हणायचं आहे. आता मी जे अनुष्ठान आपण जे कोणी कसं अनुष्ठान करतं, कोणी 21 वेळा करतं. जेवढं तुमच्याकडून होईल तेवढ्या वेळेस तुम्ही 21 वेळा करा. 11 वेळा होईल तेवढी वेळा तुम्ही, जसं तुमची बसण्याची कॅपॅसिटी असेल त्यानुसार तुम्ही 21 वेळा, 51 वेळा, 108 वेळा, जशी तुमची बसण्याची कॅपॅसिटी आहे तेवढ्या वेळा तुम्ही तारक मंत्र म्हणा. बघा, जितके तुम्हाला संख्या जमेल तितक्या संख्येने तुम्ही
या वाचन करायचं आहे. मात्र 5, 7 या संख्येमध्ये करू नका. तुम्हाला जर इच्छित फल मिळायचं असेल तर तुम्ही 11, 21, 51, 108 वेळा तुम्हाला जसाही वेळ आहे त्या वेळेत करायचं आहे. आता सर्वात प्रथम काय करायचं आहे, ज्यांना अनुष्ठानाची सुरुवात करणार आहेत त्यांनी कोणतेही वार करू शकतात. असं काही नाही की वार करायचं किंवा नाही करायचं. तुमची गरज असेल तर तुम्ही वार पकडू शकतात किंवा नाही. तुम्ही कुठल्याही वारापासून सुरुवात करू शकतात. तो तुम्ही गुरुवार असो, शुक्रवार असो, शनिवार असो, तुम्ही कुठल्याही वारापासून सुरुवात करू शकता. तुम्ही मंगळवार, सोमवार असं कुठल्याही दिवसापासून या अनुष्ठानाला सुरुवात करू शकता आणि उपवास धरावा असंही काही नाही आहे. बघा, सर्वात प्रथम ज्या दिवशी तुम्ही अनुष्ठान करणार आहात त्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे. यासोबतच लवकर उठल्यानंतर तुमचं अंगण वगैरे स्वच्छ करून घ्यायचं आहे. अगदी सुंदर छोटीशी सुबक अशी रांगोळी काढायची आहे. त्यानंतर तुमचं स्नान झाल्यानंतर तुम्हाला तुळशीची पूजा करायची आहे. सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे. अर्घ्य कसं द्यायचं याचा ऑलरेडी मी माझ्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ अपलोड केला आहे, तो तुम्ही पाहू शकता. अर्घ्य कसं द्यायचं सूर्याला. बघा, नंतर काय करायचं आहे तर आपल्या दाराला उंबरठा जो असतो त्याचं पूजन करून घ्यायचं आहे. घरामध्ये जी निगेटिव्ह एनर्जी असेल ती उंबरठ्यानं स्वच्छ केल्यामुळे म्हणजेच काय तर उंबरठ्याचं पूजन करायचं म्हणजे काय तर हळदीचं लेपन करायचं. त्यामुळे काय होतं तर घरातील निगेटिव्ह एनर्जी असते ती घराच्या बाहेर जात असते आणि घरातील नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घराच्या बाहेर फेकली जाते. त्यामुळे आपलं घर हे पॉझिटिव्ह राहायला मदत मिळतं. उंबरठा स्वच्छ असणं तितकंच गरजेचं आहे. हळदीचं लेपन करणंसुद्धा तेवढंच गरजेचं आहे. हळदीचं लेपन करायचं झाल्यानंतर त्यानंतर काय करायचं आहे, तुम्ही 3 दिवसाचं अनुष्ठान करणार आहात तर मग अनुष्ठान करणार आहात असा संकल्प मात्र आपल्याला करायचा आहे. आणि संकल्पयुक्त सेवा केली तरच त्याचं फळ हे आपल्याला इच्छित आणि लवकर मिळत असतं. मग आता तुम्हाला स्वच्छ कपडे घालून घ्यायचे आहे. देवपूजा करायची आहे. देवपूजा करून घ्यायची आहे. स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती अभिषेक असेल तर त्यांची अभिषेक करून घ्यायचा. मूर्ती असेल तर अभिषेक करून घ्यायचा. आणि जर फोटो असेल तर तुम्ही ते पुसून घेऊन ते व्यवस्थित स्वच्छ देवाजवळ ठेवायची आहे आणि आपली देवपूजा संपवून घ्यायची आहे. आपल्याला तेलाचा दिवा असेल, तुम्ही तेलाचा लावत असेल तर तेलाचा लावा. तुम्ही तुपाचा लावत असाल तर तुम्ही तुपाचा सुद्धा दिवा लावू शकता. धूपदीप नैवेद्य वगैरे धूपदीप अर्पण करायची आहे. त्यानंतर तामण घ्यायचं आहे. आपल्या उजव्या हातामध्ये आता संकल्प कसा करायचा आहे ते मी सांगते. बघा, नीट लक्ष देऊन ऐका. संकल्प कसा करायचा आहे बघा. संकल्प करण्याच्या आधी जेव्हा आपण संकल्प करायला बसतो त्याआधी आपलं संपूर्ण सामान आपल्याजवळ घेऊन बसायचं. एका वाटीत पाणी, त्या चमचा आणि थोडे तांदूळ, फुलं, अक्षता हे संपूर्ण घ्यायचं आणि संकल्पाला सुरुवात करायची आहे. आता संकल्पाला सुरुवात करण्याच्या आधी काय करायचं आहे तर एका हातामध्ये एक पळी पाणी घ्यायचं आहे. पाणी घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला अक्षदा, हळद, कुंकू घ्यायचे आहेत. एक फूल टाकायचं आहे आणि स्वतःचं नाव घ्यायचं आहे. त्यानंतर मी सेवा माझ्या व्याधीतून मुक्तता होण्यासाठी किंवा आणखीन ज्या काही तुमच्या समस्या आहेत, काही घरात वादविवाद आहेत, ते भांडण, तुमची जी समस्या असेल त्यासाठी मी 21 वेळा रोज तारक मंत्राचं अनुष्ठान करणार आहे. आता तारक मंत्राचं अनुष्ठान करताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणायचं आहे. त्यानंतर आपल्याला जे काही स्वामी समर्थ महाराजांना सांगायचं आहे, त्यानंतर आपल्या मनातील जी काही इच्छा आहे ती स्वामी समर्थ महाराजांपुढे बोलून दाखवायची आहे. आता आपल्या हातामध्ये 2 पळी पाणी घ्यायचं आहे आणि नंतर सोडून द्यायचं आहे. त्यानंतर हात पुसून घ्यायचा आहे, हात सोडायचे आहेत आणि स्वामी समर्थ महाराजांना सांगायचे आहे की महाराज, माझी इच्छा आहे तुम्ही लवकरात लवकर पूर्ण होऊ द्या. तुमचं 3 दिवसाचं अनुष्ठान मी करणार आहे आणि ते तुम्ही माझ्याकडून निर्विघ्नपणे पार पाडून घ्या असं म्हणायचं आणि स्वामींना हात जोडायचे आणि आपल्या अनुष्ठानाला पहिल्या दिवशी सुरुवात करायची. बघा, अनुष्ठान पहिल्या दिवशी ज्या वेळेला आपण करणार आहोत त्याच वेळेला तुम्हाला कंटिन्यू 3 दिवस करायचं आहे. म्हणजेच तुम्ही जर सकाळी अनुष्ठान करणार आहात तर तुम्हाला ते सकाळीच अनुष्ठान करायचं आहे. जर तुम्ही 3 दिवस संध्याकाळी करणार आहात तर म्हणजे संध्याकाळीच म्हणजे सूर्यास्तानंतरच किंवा दिवे लावण्याच्या नंतरच तुम्हाला लागण्याच्या नंतरच तुम्हाला हे 3 दिवसाचं अनुष्ठान करायचं आहे. म्हणजे पहिल्या दिवशी तुम्ही ज्या वेळेला अनुष्ठानाला बसला आहात त्याच वेळेला तुम्हाला कंटिन्यू 3 दिवस त्या अनुष्ठानाला बसायचं आहे. बघा, जसं वर्किंग आहेत तसं जसं बघा, काही महिला कामानिमित्त वर्किंगला जात असेल, त्यांना वेळ भेटत नसेल तर तुम्ही ज्यांना शक्यच होत नाही तेव्हा ते त्यांच्या वेळेनुसार करू शकतात. पण महत्त्वाचं काय तर आपल्याला अनुष्ठान करायचं आहे. म्हणजे काय तर पहिल्या दिवशी आपण ज्या वेळेला बसलं आहेत अगदी तीच वेळ 3 दिवस पाळायची, जेणेकरून आपल्या अनुष्ठानामध्ये काही अडचण येणार नाही आणि त्याचं फळ हे आपल्याला लवकरात लवकर मिळेल. बघा, महत्त्वाचं म्हणजे आपल्याला अनुष्ठान करायचं आहे तर तुम्ही आधी सांगितल्याप्रमाणे
की मी 21 वेळा करेल, 51 वेळा करेल, 11 वेळा करेल किंवा 108 वेळा मी तारक मंत्राचं मंत्र बोलणार आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे. त्यानंतर आता तारक मंत्र म्हणायचा आहे. लगेच म्हणायला सुरुवात करायची का? तर नाही, आपल्याला एक तांब्याचा छोटा ग्लास घ्यायचा आहे. खाली एक स्टीलची किंवा पितळची प्लेट घ्यायची आहे आणि त्यामध्ये तांब्याची प्लेट घ्यायची आहे. प्लास्टिकचा कशाचाही वापर करायचा नाही. त्यानंतर आपल्याला एक अगरबत्ती लावायची आहे. अगरबत्ती जी आहे ती तुम्हाला एखाद्या प्लेटमध्ये पडेल अशी तुम्हाला ती घ्यायची आहे आणि काळजी घ्यायची आहे की पूर्ण पाण्यात आपण टाकू शकत नाही, कारण आजकालच्या ज्या अगरबत्त्या आहेत त्या केमिकल असतात. त्या केमिकल्समध्ये आपल्या घशाला काही ॲलर्जी वगैरे होऊ शकतो. त्यामुळे काय करायचं आहे तर मध्यंतरी अगरबत्ती जी आहे ती जर संपली तर परत तुम्हाला अगरबत्ती लावू शकता. त्याची जी खाली जी रक्षा पडत असते तर ती प्लेटमध्ये पडेल याची काळजी घ्यायची आहे. त्यानंतर आपण जी खाली प्लेटमध्ये अगरबत्तीची जी रक्षा पडत असते तर ती ठेवायची आहे. त्यावर आपल्याला जो ग्लास आहे तो ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला जो उजवा हात आहे तो पाण्याने भरलेल्या ग्लासवर ठेवायचा आहे आणि उजवा हात ठेवल्यानंतर आपल्याला जो तारक मंत्र आहे स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करायचं आहे आणि स्वामी समर्थ महाराजांचं अनुष्ठान आहे ते सुरुवात करायची आहे. अनुष्ठान तुम्ही 3 दिवसात पूर्ण करून घ्या असं स्वामी समर्थ महाराजांना आपण सांगायचं. तुम्ही 21 वेळा तारक मंत्र म्हणायचं आहे. आता तुम्हाला येत असेल तर तुम्ही अतिशय उत्तम म्हणा. जर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही त्याचा एक PDF तयार करून घ्या किंवा तुम्ही एखादी नोट करा आणि जेव्हा नोट घ्याल आणि जेव्हा तुम्ही तारक मंत्र म्हणायला बसाल किंवा अनुष्ठान करायला बसेल तेव्हा तुम्ही असं समोर पोथीसारखं घ्यायचं आणि त्याच्यातलं बघून तारक मंत्र तुम्ही म्हणू शकता. जर तुम्हाला तेही शक्य नसेल तर तुम्ही डायरेक्ट यूट्यूबवर लावू शकता आणि ते सुद्धा श्रवण किंवा ऐकू शकता. ते सुद्धा तुमचं एक प्रकारचं अनुष्ठानच होईल. पण शक्यतो तुम्ही त्याचं एक यूट्यूबवर लावण्याऐवजी तुम्ही एक प्रकारची नोट बनवा, जेणेकरून तुम्हाला स्वतः म्हणल्याचा अनुभव येईल. अशा प्रकारे तुम्हाला म्हणायचं आहे 21 वेळा. जसं तुमची इच्छा असेल, मी म्हणणार नाही की तुम्ही 21 वेळाच करा. 11 वेळा, 21 वेळा, 51 वेळा किंवा 108 वेळा जशी तुमची बसण्याची कुवत असेल त्यानुसार तुम्ही बसू शकता. बघा, आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा, प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही समस्या असतात. असा एकही मनुष्य नाही की त्याच्या आयुष्यात समस्या नाहीत. असं आता प्रत्येकाच्या आयुष्यात खूप संकटे असतात. कुणाच्या आयुष्यात कमी असतात, कुणाच्या आयुष्यात खूप मोठ्या प्रमाणात असतात. पण असंख्य समस्या येतात. मग ते सोडवण्यासाठी आपण कोणाकडे जातो तर आपण याच्या त्याच्याकडे जात नाही, तर सरळ आपण स्वामींच्या दरबारी जात असतो आणि स्वामींना आपण त्यांना आलिंगन घालत असतो की स्वामी, ही माझ्या आयुष्यामध्ये समस्या निर्माण झालेली आहे, त्यावर तुम्ही एखादी सेवा असेल तर ते स्वामी समर्थ स्वतः आपल्याला सांगत नाही. स्वामी समर्थ केंद्रातील जे काही तेथे प्रश्न उत्तर करणारे असतात ते आपल्याला ही सेवा देत असतात. अशा प्रकारे आपल्याला स्वामीच एक प्रकारे आपल्या मदतीला धावून येतात. आता 21 वेळा आपण तारक मंत्राचं अनुष्ठान केलं. आता जे तीर्थ आहे ते आपल्याला आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीला द्यायचं आहे. पण आता प्रत्येक व्यक्ती तीर्थ घेईल असे नाही, तर तुम्हाला काहीतरी युक्ती करायची आहे किंवा लावायची आहे आणि युक्तीने जे तीर्थ आहे ते त्यांना द्यायचं आहे. त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं, मी आधी सांगितलं आहे की तुम्हाला देवाच्या समोर बसायचं आहे. मग देवाच्या समोरच का बसायचं आहे तर बघा, 3 दिवसीय तारक मंत्राचं अनुष्ठान करणार आहोत. म्हणजे स्वामी समर्थ महाराजांची अतिशय दिव्य शक्ती या तारक मंत्रामध्ये आहे. मग त्या एका जागेवर बसून आपल्याला 3 दिवसीय अनुष्ठान करायचं आहे. पण पहिल्या दिवशी आपण ज्या जागेवर बसलो आहे त्याच जागेवर आपल्याला कंटिन्यू 2 दिवस बसायचे आहेत आणि ज्या वेळेला आपण बसलो आहे त्याच वेळेला आपल्याला तारक मंत्राचं सुद्धा अनुष्ठान करायचं आहे. म्हणजे जागा आणि वेळ ही काही बदलायची नाही. आता त्यानंतर काही नियम आहेत का तर हो, नियम कोणते आहेत ते जाणून घेऊया. जेव्हा आपण तारक मंत्राचं अनुष्ठान करत आहात तेव्हा चुकूनही हलू नका, मध्ये कोणाशी बोलू नका, कारण तुम्ही अनुष्ठान करणार आहात. तुमचा मोबाईल हा सायलेंट ठेवा किंवा अर्जंट कॉल असेल तरच तुम्ही करा. अन्यथा तुमचं जोपर्यंत अनुष्ठान सुरू आहे तोपर्यंत तुम्ही मोबाईल स्विच ऑफ केला तरीही चालेल. किंवा बघा, म्हणायचं आहे अशा प्रकारे तुम्ही तारक मंत्र म्हणायचं आहे. असं जर आपण म्हटलं तर आपलं लक्ष जे आहे ते दुसरीकडे जाणार नाही, आपलं लक्ष केंद्रित होईल. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनुष्ठानादरम्यान तुम्हाला सात्विक आहार घ्यायचा आहे. यासोबतच इतर धार्मिक कार्यक्रम जे आहेत त्यात तुम्ही सहभागी होऊ शकता. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जेव्हा आपण अनुष्ठान करत असतो तेव्हा परान्न घ्यायचं नाही. ते कुठलीहीच तसं तर आपण जेव्हा स्वामींची कोणतीही सेवा करतो त्यामध्ये त्यांनी पहिला जो नियम सांगितला आहे तो परान्न घ्यायचं नाही. म्हणजे कुठलाही स्वामींची सेवा असेल त्यामध्ये तुम्हाला परान्न घ्यायचंच नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे
मांसाहार करायचा नाही. बघा, तुमच्या घरात जर ऐकत नसेल तर तुम्ही त्यांना करून देऊ शकता, काही हरकत नाही, पण तुम्हाला मांसाहार वर्ज्य करायचा आहे याची विशेष काळजी घ्यायची आहे. ही सेवा पुरुष करत असाल तरी मद्यपान करणं देखील चालणार नाही याची विशेष काळजी घ्यायची आहे. आणि 3 दिवसात दाढी कटिंगसुद्धा करायची नाही याची विशेष काळजी घ्यायची आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही प्रवास करू शकता का? तर प्रवास तुम्ही करू शकता. आता बाहेरगावी आहात तर खाण्याची अडचण आहे तर तुम्ही तेथे पैसे देऊन खाऊ शकता, त्या ठिकाणी तुम्ही खाऊ शकता. आपण कोणतीही वस्तू खरेदी करून खात असताल तर तुम्हाला ते चालणार आहे. पण कुणाच्या घरचं अगदी आपण मोफत अन्न खाणं हे म्हणजे परान्न होय, हे योग्य नाही. या 3 दिवसामध्ये तुम्हाला ही एक प्रकारची काळजी घ्यायची आहे. यासोबतच तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालनसुद्धा करायचं आहे. यासोबतच तुम्हाला पलंगावर वगैरे झोपायचं नाही, तर सेपरेट तुम्हाला चटई टाकून झोपायचं आहे. तारक मंत्राचं अनुष्ठान करताना तुम्हाला अनेक अडचणी येणार आहेत. काही नकारात्मक ऊर्जा आहे ती तुम्हाला करू देणार नाही, किंवा स्वतःचं मन आहे की नको हे केल्यानं असं काय होईल, तसं काय होईल, हे तुमच्या मनात विचार घोळत असतील. म्हणजे तुम्ही जर तारक मंत्राच्या अनुष्ठानात बसाल तर यामध्ये तुम्हाला खूप अडचणी आल्या तरी तुम्हाला 3 दिवस तुमचं मन न विचलित करता हे 3 दिवसाचं अनुष्ठान तुम्हाला पूर्ण करायचं आहे. आणि खरंच सांगते बघा, तुमच्या समस्या दूर होणार आहे. 3 दिवसाचं अनुष्ठान काहीही नाही आहे मोठं, अगदी तुम्ही मनोभावे आणि श्रद्धेने तुम्हाला हे करायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला हे अनुष्ठान करायचं आहे. आणि तुम्ही 3ऱ्या दिवशी या अनुष्ठानाचं समाप्ती करू शकता. आता या अनुष्ठानाची समाप्ती कसं करायचं, जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही एखादी जोडप्याला जीव घालू शकता, नसेल तर तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला दान करू शकतात, किंवा आजूबाजूला स्वामी समर्थ केंद्र असेल तर तेथे जाऊनसुद्धा तुम्ही अन्नदान करू शकता. असं काही नाही की तुम्ही केलंच पाहिजे. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता. यासोबतच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुम्ही तारक मंत्राचे जे अनुष्ठान केलं आहे ते अगदी पूर्ण गावाला सांगायचं आहे का? तर नाही. मी 3 दिवसाचं अनुष्ठान केलं असं नाही. आपण जी ही सेवा करतो ती फक्त आपल्या महाराजाच्या चरणी रुजू करायची आहे. त्याला आपण सांगत बसायचं नाही. कोणाला अडचणी असेल, जर खरंच कोणाच्या आयुष्यात खूप समस्या वगैरे असतील तर त्यांना या तारक मंत्राच्या अनुष्ठानाविषयी माहिती द्यायची आणि त्यांना पण स्वामी सेवेत रुजू करून घ्यायची, जेणेकरून त्यांची पण प्रगती होईल आणि आपणही एक सेवेकरी घडवला असं आपल्याही मनाला समाधान मिळेल. या प्रकारे तुम्हाला श्री स्वामी समर्थ प्रगट दिनानिमित्त 3 दिवसाचे तारक मंत्राचे अनुष्ठान करायचे आहे. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.